सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अवमानकारक विधान प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 12 सप्टेंबर रोजी शिरूर येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला उद्देशून तुम्ही आता ओबीसी मध्ये आलात, पहिले 11 विवाह आपल्यात ठरूयात, पाटील 96 क्षेत्रे राहिलेत का, असे अवमानकारक विधान केले। हे भाषण यूट्यूबवर पाहण्यात आले असून त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या आहेत। त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 196, 356(2), 351(2) नुसार गुन्हा नोंदवून लक्ष्मण हाके यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा दिनांक 17 सप्टेंबर रोजी मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। आम्हाला जसं आरक्षण भेटलं ना तसं ते कुत्र ते लक्ष्मण हाके ते नुसतं भुकू राहिलं आणि ते बरळतं काय ते आमच्या आई बहिणींची इज्जत काढतो का म्हणा आरामखोर। त्या आरामखोरावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज आहे ना निवेदन देण्याकरता आलेलो आहे। तो लक्ष्मण हाके आणि तो एक तो वाघचौरे तो वाघमारे तो एक तो आरामखोर काय बोलला तो आम्हाला, अरे तुम्ही लायकी का आरामखोर हो, तुम्ही जिथं दिसताना तुम्हाला तिथं ठोकणार आम्ही, हे ध्यानात ठेवा तुम्ही। आणि तो एक येवल्याचा ते अडपट, त्याला लंडनला पाठव, नेपाळला पाठव, त्याला काय ठेवते इथं आणि याचे मंत्रिमंडळ मध्ये ठेवू नका। मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हे मंत्रिमंडळात घेऊ नका। हे मंत्रिमंडळात घेतले ना हे भुकू राहिले, यांना कोणता अधिकार नाही। यांनी पत्र लिहून दिलं, शपथपत्र द्यायला राहतं, आम्ही सगळ्यांसाठी भांडू। अहो येते त्याच्या आणि ते आमच्यावरच भांडू राहिलं। पहिले याचा बंदोबस्त करा, याच्या कंबरला घाला, याला बाहेर काढा पहिले मंत्रिमंडळातून, याला ठेवू नका। आणि तो एक लक्ष्मण हाके त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचा कोणताच अधिकार बसत नाही आम्हाला बोलायचा। तो लक्ष्मण हाके ना लय करू राहिला आणि तो काय आहे बहिणी काढतो का आरामखोर। आता काय 11 पोरं, अरे तू काय बोलतो, आमच्या बायना किती इथं आज तुझं कुणी तर सांग, आम्ही पाठवतो तिथं आमचे त्यांच्याशी लग्न लावून दे। परत जर बोलला ना तर याला समजून सांगा, याचा थोबाड आणि आमचा हात राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 2 दिवसापूर्वी एक तथाकथित ओबीसी नेता आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल एक बेताल वक्तव्य केलं की मराठा समाज आता ओबीसीत आला आणि त्यांनी आपल्या मुली ओबीसीच्या 11 मुलांना द्याव्या। माझं एक म्हणणं की सक्का मामा जरी असेल आणि जर भाच्याची परिस्थिती वाईट असेल, आर्थिक परिस्थिती, तर भाचाला तो आपली मुलगी देत नाही मामा। अशी परिस्थिती केवळ मराठा समाजात नाही तर संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आहे। आणि असं बेताल वक्तव्य करून एक महाराष्ट्रामधील जे सामाजिक चळवळ आहे प्रत्येक जातीची धर्माची, तिच्यावर त्यांनी काहीतरी ती विण उसवायचं काम या लक्ष्मण हाकेने केलेलं आहे। स्वतःला हा जर प्राध्यापक म्हणतो तर जो प्राध्यापक असं बोलत असेल तर हा खरंच प्राध्यापक आहे का, याची डिग्री नकली आहे, हा प्रश्न उपस्थित होतो। तर एक आमची विनंती आहे एक शासनाला की या हाकेवर त्वरित कारवाई करावी आणि याला अटक करावी, की जेणेकरून हा केवळ मराठा महिला मराठा मुलींबद्दलच नाही तर कुठल्याही जातीच्या, कुठल्याही पंथाच्या, कुठल्याही धर्माच्या मुलीबद्दल असं बोलणार नाही। त्यासाठी त्याला प्रतिबंध करावा। सामाजिक पातळीवर जर कुणी जर असं राज्य पेटवायचं काम करत असेल तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने खूप वाईट आहे। त्या गोष्टीचा मी सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मी सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करतो। कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण या ठिकाणी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने ओबीसीचे जे काही स्वपुढारी आहे, स्वतःला काही नेते समजतात, लक्ष्मण हाके यांनी दिनांक 12/9/2025 रोजी शिरूर येथे ओबीसीची सभा चालू असताना त्या ठिकाणी आमचे 11 मुलं आहेत आणि आपण आता सगळेच ओबीसी झालेलो आहे आणि तुमच्या मुली आम्हाला द्या, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य त्या ठिकाणी केलं। त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे। ते 100% त्यांनी खात्री दिलेली आहे की आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा दाखल करू। BNS कलम त्या ठिकाणी त्याच्यावरती लागू झाले पाहिजे आणि होत असताना जर आपण बघायला गेलो तर मराठा समाज 18 पगड जाती यांना बरोबर घेऊन चाललेला हा आजपर्यंतचा समाज आहे। मनोज दादा असतील, नाही तर मराठा समाजाचे अनेक खासदार असतील, मंत्री असतील, परंतु कुणीही ओबीसीच्या जे काही महिला असतील
तर त्यांच्याविषयी कधीही बरळ त्या ठिकाणी ओकलेली नाही. आपण जर बघितलं कोपरगावमध्ये सुद्धा तर त्या ठिकाणी ओबीसीचे लोक आहेत, मराठा देखील आहेत, परंतु लेकीबाळींवर त्या ठिकाणी त्यांनी वैचारिकतेचे विचार त्या ठिकाणी सोडलेले. ठीक आहे, आरक्षणाचं काही होऊ द्या, ACBC लागू झालेला आहे, GR सुप्रीम कोर्टात जाईल, हायकोर्टात जाईल, तो चॅलेंज होईल, तो खरा खोटा काय व्हायचं ते होऊ द्या, परंतु मी एक सुज्ञ नागरिक म्हणून का तुम्ही लेकीबाळींकडे त्या ठिकाणी आलं नाही पाहिजे, हे वादग्रस्त वक्तव्य केले नाही पाहिजे. याच्यामुळं निश्चित तुम्हाला 100% सांगतो की समाजामध्ये तेट निर्माण होईल. कोणीही कोणाच्या आया बहिणी रोडवर सोडलेलं नाही. ज्यावेळेस कुटुंबावर वेळ येते त्यावेळेस कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. आता अनिल भाऊनी सांगितलं, परंतु हे चुकीचं काहीतरी बोलायचं, स्टंटबाजी करायची. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ओबीसीचा जेवढा सुद्धा समाज आहे ना, त्यांना सुद्धा हे जे काही वादग्रस्त वक्तव्य हे सुद्धा पटलेलं नाही. मग आमचे मुलं आहे आणि तुम्ही मुली द्या आणि आपण एकत्र झालो. अहो मग मला हेच म्हणणं आहे का 350 जाती ओबीसी मध्ये आतापर्यंत, मग तुमच्यात रोटी बेटी व्यवहार झाला का असं म्हणलं तर चालेल का? परंतु आमचे ते विचार नाहीये, ती पात्रता नाहीये. आम्ही असं कदापि म्हणणार नाही तर तुम्ही तुमच्यात केले का आणि यांनी यांच्यात केले का, कारण हे मूर्खपणाचं हे लक्षण आहे. त्याच्यामुळं फक्त समाजाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी भविष्यात देखील फक्त लेकीबाळीवर ओबीसीच्या सुद्धा महिला असतील, मुली असतील, त्या सुद्धा आमच्या कोणीतरी आहे. शेवटी क्रांतीवीर पिक्चरमध्ये डायलॉग आहे का सगळ्यांचं रक्त लालच, वेगळं कोणीच नाही या समाजात. त्याच्यामुळं त्याचा समाजाच्या आमच्या वतीने त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी विनंती करतो.